बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। साधू संत येता घरा, साधू संत येता घरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, साधू संत येता घरा, साधू संत येता घरा, तोची आहे दिवाळी दसरा, तोची आहे दिवाळी दसरा। भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स म्हणा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो, जो अनंत आहे, जीवनमुक्त आहे, सम्यक संबुद्ध आहे। साधू साधू साधू। जगाला शांततेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार वंदन करून आज आयांश निवास या वास्तूचं उद्घाटन होत आहे। म्हणा साधू साधू साधू। आजपासून या वास्तूचं नाव आयांश हे राहील। म्हणा साधू साधू साधू। या ठिकाणी ललित सर आणि चित्राताई उंबऱ्याचं पूजन करतील।
कैसे आ गए हे नाते, ऐकही रमा सांगते, बीज हे रुजे अंतरे, जगण्याचे फूल होते. अशा संसर्गाला त्याचा माझा एक ठेका, त्याच्या कृपात डोळ्यात झुले उंच माझा धोका, उंच उंच माझा धोका, झुले उंच माझा धोका. कधी कुठे कशी निनावी, अनोळखी मने जुळावी, युगायुगांची ही बंधने. नवे नवे अधीर नाते, हवे हवेसे होत जाते, फुला परी हळवे कोवळे. मन असे गुंतता बहरली स्पंदने, बरसल्या अक्षता जोडली रेशमी बंधनी, जोडली रेशमी बंधनी. दीपेन तमदंसिना तिलोक तिलसपुरवरे नागलोके चतुपे, सभे भूता सबिंबे सकलत सदिसे, केसलोमादिधातु वन्दे, सभेऽपि बुद्धं दशबलतनुजं, बोधि चैत्यं नमामि. वन्दामि चैत्यं सप्तसप्तटानेषु पठितं सारैकधातु मां सदा. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धर्म दिला आणि संविधान देऊन कोटी कोटी कुळाचा उद्धार केला, बाबासाहेब जन्माला आले नसते तर कदाचित हा बंगला आपल्याला बांधता आला नसता. म्हणून घेता तो श्वास आणि खाता तो घास बाबासाहेबांमुळे. देव रूपां सुजीव निर्मल चाको गंभीर गोसां गौरवर्णां सुखाय, रावं सरामि भीमरावं सरामि, राजा सकल विद्यापति ज्ञान सत संगती, शास्त्र शासन भगवंताचा करा, शस्त्र न धरिता तर गोडता, जीर्ण स्फूर्ती जाळीता, उजाळीला आघातिका मार्ग साजा, राष्ट्र घटना कृती शोभते भारती, महामानव बोलती शांत संज्ञा, शरण बुद्धा सवी महाराजा. सर्वांकडे द्या. घरामध्ये कधी संपत्ती कमी पडू नये, संतती सुरक्षित राहून, भयापासून दुःखापासून या घराचं रक्षण व्हावं. निसर्ग देवता, जलदेवता, अग्निदेवता या घराचं रक्षण करावं म्हणून या परिवाराला परित्राण देत आहोत. सर्वांनी हात जोडा, सुद्धा हातात घ्या. विपत्ती पाटी विहाय साप संपत्ती सिद्धिया, साप रोगो विनाशाय भवे दीर्घायुदायक, साप दुःखा विनाशाय भवे निब्बान संतिके, बंदे अनुग्रह कृत्वा परितं भूतं मंगलं, समन्ता चक्रवाले
लक्ष्मी कथं पुण्यं सर्व संपत्ति साधकं सभ्येतं अनुमोदितावन्तु आरक्षासो विशेषतो साधकतो वा जनपदरोगो वा असभ्यसतो वा चन्नै सपदीपच्च तरच्च सुकर्मै सयक्ख रक्कसादेहि नानाभयतो वा नानारोगतो वा नानापदवतो वा सर्वरोगो विनाशतु मधु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुकम्पानुसन्मानुभावेन सदा सुन्ति भवन्तु ते. या घरात तरुण परत कुणाचाही मृत्यू न हो, अपघात न हो, सदैव अग्निदेवता, जलदेवता, निसर्ग देवता या घराचं या वास्तूचं सदैव रक्षण करो. आयु आरोग्य संपत्ती सर्व संपत्ती मेवश ततो निब्बाण संपत्ती इमिनाते समीजतो. जय भीम. मोठ्याने घ्या. जय भीम. जय बुद्ध. जय भारत. जय संविधान. जय छत्रपती. उपासकांनो, या घरात कधी मांसाहार करायचा नाही. हे आता पवित्र ठिकाण झालेलं आहे. कारण ज्या घरात भंतीजी गृहप्रवेश करतात त्या घरातले मुलं आईसाठी घरी होतात. या घरामध्ये लाल दिव्याची गाडी गावात आली पाहिजे. या मुलांना मोबाईल देऊ नका जास्त नाही. मोबाईल पासून मुलं दूर. कशाला पाहिजे वादविवाद? हे अग्रीमेंट आहे 70 वर्षाचं. कुणी 40 वर्ष जगतं, कुणी 50 वर्ष जगतं. कशाला पाहिजे फुगीरपणा? कशाला पाहिजे वादविवाद? घालू नका. चांगलं राहा आणि चांगलं जागा. वडीलधारी व्यक्ती आहेत त्यांना जीव लावा. आई बाबा असतील तर बघा, आई वडील नाही. आज जर आई वडील असते तर त्यांनी किती आनंद झाला असता. ललित सरांचं घर पाहून, मिथुन सरांचं घर पाहून ती कमतरता तर भासल तरी देखील आपल्या चुलत्यामध्ये आईबाप शोधा. मेल्यावर चुलत्याला खाना देण्यापेक्षा जिवंतपणे चुलत्यामध्ये तुमचे आईबाप शोधा. आपले लोक जिवंतपणे जिवंतपणे आईबाप नसतील तर चुलत्यात आईबाप शोधा. नाही तर शेजारी पाजारी वयोवृद्ध लोक असतात त्यांची सेवा करा. उपासकांनो, सुंदर अशी वास्तू उभी केलेली आहे. बाबासाहेबांचा हाच संकल्प होता. बाबासाहेबांनी घरामध्ये आरती भाकर का, पण कपडे चांगले घाला, घर चांगलं ठेवा. तुमच्या पर्सनॅलिटीवरून तुमचं अस्तित्व तयार होत असतं. म्हणून सुंदर असं तुम्ही ही वास्तू उभी केली. आतमध्ये आल्यावर बाबासाहेबांचं राजगृह वाटलं. जसं काही बाबासाहेबांचंच घर आहे असा वाद झाला. बहिणी बाळा सुद्धा इथे आल्या. दोन्ही सुनाला सांगणं आहे, हे कधी तुमच्या घरी आले तर तांब्याभर पाणी तरी देत चला, नाही तर ललित सर घरी नाही असं म्हणू नका. त्यांना जीव घाला. त्यांच्या सुखदुःखामध्ये मदत करा. म्हणजे सर्वच नातेवाईक श्रीमंत असं नाही तरी हे नातेवाईक तुमच्या सुखदुःखासाठी धावून आले. त्यांच्या घरात कधी दुःख झालं, त्यांना पैशाची अडचण आली तर त्यांना मदत करत चला आणि चांगलं जीवन जगा. उपासकांनो, बँकेत किती पैसे ठेवले तर त्याचा काही उपयोग नाही. चांगलं राहा, चांगलं जगा. बघा, बाबासाहेब जन्माला आले म्हणून आज माझ्या आई बहिणी एवढ्या भारी साड्या घालून आल्या. बघा, सगळ्याच्या गळ्यात सोनं दिसतंय. सगळ्या भारी साड्या घालून आल्या. कुणाचे उपकार आहेत? रमाईचे उपकार आहेत. कुणाचे उपकार आहेत? रमाईला घालायला साडी होती का? काही नेसली होती सांगा? काही नेसली होती घेता. आणि आज तुमच्या कपाटामध्ये साड्या ठेवायला बोलत राहा. साड्या ठेवायला कपाट उघडला बदा कपाट उघडलं का बदा तिकडे लक्ष काही असू नका. कपाट उघडलं का बदा तरी मी दिवसभर गाऊनवरच राहतात. म्हणून चांगलं साड्या घाला. मेल्यानंतर त्या चांगलं जाळून टाकतात. भावाची साडी वेगळी, नवऱ्याची वेगळी, सगळं कपाट भरून गेलं. चांगलं साड्या घाला आणि चांगलं राहा. पुन्हा एकदा सर्वांना मंगल कामना देतो. सुंदर असं घर वास्तू या ठिकाणी बांधले. भंतीजीचं या ठिकाणी येणं झालं. खूप आशीर्वाद. या ठिकाणी तुमची संपत्ती आणि संतती यांच्यात भरभराट हो आणि तुमचा परिवार
सुखी राहो अशी भगवंताची याचना करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, तुम्हाला कधी दुःख न हो. म्हणा साधू साधू साधू. ललित सर आणि मिथुन सर शिवदान करा भक्तीजींना. भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा या ठिकाणी वास्तुशांती आहे असे आमचे जावई ललित भाऊ अडांगळे, त्याचप्रमाणे मिथुन अडांगळे या कार्यक्रम ज्यांनी अतिशय सुंदरपणे पार पाडला असे आमचे भस्तेजी. अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर या वास्तूमधील जे विद्वान आहे, ललित भाऊ आहे, हे शिकले. त्यांनी एवढी मोठी अशी सुंदर वास्तू बांधली. त्यांना या वास्तूसाठी मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, नवजीवन बौद्ध मंडळाच्या वतीनं, माझ्या सज्जनीचक्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं या घरातील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि अतिशय संपन्न जावं. त्यांना बाबासाहेबांचे आणि गौतम बुद्धांचे आशीर्वाद लाभो हीच प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आमचे बंधू मिथुनजी अडांगळे आणि ललितजी अडांगळे यांनी अतिशय सुंदर असं बांधलेलं आहे. सुंदर अशी वास्तू बांधलेली आहे. आज मावशाचे आनंद मी घरगुती परिवाराच्या वतीने ललित भाऊ मिथुन भाऊ यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून सत्कर्म चांगले कार्य हो. आणि या ठिकाणी एक आवर्जून मला सांगायचं असं आहे की सर्व्हिसमध्ये त्यांची पूर्ण सर्व्हिस निघून जाते, पण घर काय होत नाही. शेतकरी असेल तर शेतकऱ्यांना वेदना असतात, कष्ट असतं, त्याच्यातून पण घर काय होत नाही. पण हे एवढं अल्प वयात, कमी वयात एवढं छान असं घर बांधलेलं आहे. मला खरोखर सार्थ अभिमान आहे. तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय भंतेजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, माता भगिनी, आज या ठिकाणी आमचे पुतणे ललित आणि मिथुन या बंधूंनी अतिशय सुंदर ही वास्तू उभारलेली आहे. याचा आमच्या आडंबे परिवाराला सारखा अभिमान आहे. अतिशय कष्टातून शिक्षण घेऊन पुढे नोकरी नियुक्ताला संगमनेरला येऊन संगमनेर सारख्या शहरामध्ये अशी वास्तू उभारणं ही सोपी गोष्ट नाही. ते काम ललितनी केलं, त्याच्या अगोदर मिथुनने सुद्धा केलं. अतिशय अभिमान वाटतोय. आणि म्हणून या परिवाराला मी आमच्या परिवाराच्या वतीनं, तसेच मी ज्या संस्थेवर काम करतो त्या सर्व संस्थांच्या वतीनं या बंधूंना या सुंदर अशा वास्तू निमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुढेही अशीच भरभराट त्यांची हो. आदरणीय मंत्रीजींनी जो उपदेश केला आपल्या सर्वांना, तो एक खर्च आपण अंमलात आणूया असे या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद.
येथे रमाईच्या मूर्तीचं काम चालू आहे. जाताना सर्व महिलांनी एक 100 रुपयाची पावती फाडायची आणि पॉम्पलेट घ्यायचं. रमाई जन्माला आल्या नसत्या, कदाचित बाबासाहेब भेटले नसते, आणि बाबासाहेब भेटले नसते तर तुम्ही छानाच्या भारी भारी साड्या घालून बसल्या नसतात. म्हणून सर्वांनी जाताना इथं अनागारी बसलेले आहे, त्यांच्याकडे पॉम्पलेट आहे आणि पावती बी आहे, सर्वांनी घेऊन जायचं. पुरुष मंडळींनी सुद्धा पावती फाडायची, पण महिलांच्या नावाने फाडायची. पुरुष मंडळीच्या नावाने पावतीने, रमाईच्याच नावाने, महिलांच्याच नावाने पावती देण्यात येईल. नक्कीने सरगंगैया बोधोने सरगंगवरं एलेन सज्जवचेन होतुमे जय मंगलम्. नक्कीने सरगंगैया धामो मे सरगंगवरं एलेन सज्जवचेन होतुमे जय मंगलम्. नक्की मे सरगंगैया संगो मे सरगंगवरं एलेन सज्जवचेन होतुमे जय मंगलम्. साधु साधु. अशा प्रकारे बौद्ध पद्धतीने गृहप्रवेशाचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे. सर्वांनी या ठिकाणी भक्तीजीला दान करा आणि रमाईची पावती फाडा. सर्वांनी जेवायला बसून घ्या. भोजनाची व्यवस्था केलेली आहे. जेवण झाल्यावर मी पावती दिली तरी चालेल. सर्वांनी जेवायला बसून घ्या. ज्यांनी भेटवस्तू आणल्या त्यांनी ललित सर मिळून सर्वांना भेटवस्तू देऊ. स्वप्न
स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा आता, मी तुझ्यात दिसतो कामला. आजही तू द्या, तूच सावली या दिशा, वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या, स्वप्न चालून आले बघता बघता. माझ्या घराच गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं. माझ्या घराच गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं. जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. घालता वाऱ्यानं वेल बहरते नवी नवी, शीळ घालता वाऱ्यानं वेल बहरते नवी नवी. अशी कशाची जादू घडली, हे अशी कशाची जादू घडली. माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. फुलवूया कळी पाकळी प्रीतीची,
कथीया फुलवूया कळी पाकळी प्रीतीची बघ डोळ्यात माझ्या राणी मला दिसली प्रेम कहाणी हे बघ डोळ्यात माझ्या राणी मला दिसली प्रेम कहाणी देव स्वप्नाला आकारण माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार लाजरी खुणावते धुंदीत जाऊ घर लाग वाट लाजरी खुणावते धुंदीत जाऊ घर लाग तसा भाळ्या धरतीला तसा राहीन तुझ्या संगतीला तसा भाळ्या धरतीला तसा राहीन तुझ्या संगतीला एकमेकांचा आधार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझ्या राणीचा दरबार माझ्या राजाचा दरबार राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार
साथ है इतना प्यारा, तेरा साथ है इतना प्यारा, गम लगता है जीवन सारा। तेरे मिलन की लगन में हमें आना पड़ेगा दुनिया में दोबारा, हमें आना पड़ेगा दुनिया में दोबारा। मैंने तन मन तुझ पर मारा, प्यास बुझी ना करके नजारा। तेरे मिलन की लगन में हमें आना पड़ेगा दुनिया में दोबारा, हमें आना पड़ेगा दुनिया में दोबारा। ओ तेरा साथ है इतना प्यारा। जितनी तुझ में है अदा, उतनी वफा, उतनी वफा। जितना जहां में प्यार है, तुझसे मुझे मिला, तुझसे मुझे मिला। बढ़ती जाए ये बेताबी, बढ़ती जाए ये बेताबी, जितना करूं